अकोला जिल्हा परिषदेत तब्बल 268 शिक्षकांनी बदलीचा लाभ घेण्यासाठी बोगस दिव्यांग आणि खोट्या आजारांची प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते यांनी तक्रार केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे। माहिती अधिकारी कार्यकर्ते गणेश कुरई यांनी हा प्रकार समोर आणला। तक्रारीनंतर जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाई करत 4 शिक्षक आणि 1 गट शिक्षण अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे। दरम्यान तपासणी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून होणे अपेक्षित असतानाही तालुका स्तरावर करून बोगस प्रमाणपत्रांना क्लीन चिट दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात आमदार हरीश पिंपळे यांनीही मुख्य सचिवांकडे तक्रार करत हा गंभीर घोटाळा असल्याचा आरोप केला। हा जिल्हा परिषद बदली घोटाळा जो आहे हा दिव्यांग घोटाळा म्हणून नाही, यामध्ये संवर्ग 1 संवर्ग 2 ज्यांनी पती-पत्नी एकत्रीकरणाचे जे प्रमाणपत्र घेतले, त्यानंतर विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि तुकाराम मुंढे या पदावर यायच्या अगोदरची ही माझी तक्रार आहे। सीईओ बीओ आणि संपूर्ण यंत्रणा मिळून यांनी ही तक्रार दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु आमदार हरीशजी पिंपळे यांनी जो तडाखा या तक्रारीचा लावला, जी सर्जिकल स्ट्राईक केली, त्यामुळे आता सध्या या सर्व यंत्रणेला घाम फुटलेला आहे। माझं एकच म्हणणं आहे की जर आमदार हरीशजी पिंपळे मूर्तिजापूर महासंघाचे जे बाहेरील आमदार येऊन हे जर सर्व उघडकीस आणू शकतात किंवा प्रकरण लावून धरू शकतात, तर स्थानिक आमदार, स्थानिक शिक्षक आमदार आणि जनप्रतिनिधी व संबंधित यंत्रणा यांनी काय हे प्रकरण दाबून ठेवलं, त्यांना हे दिसलं नाही का? जर मी बाहेरील व्यक्ती येऊन जर हे या सर्व गोष्टीचा उलगडा करू शकतो, तर तुमच्याकडे संपूर्ण यंत्रणा आहे, आजपर्यंत तुम्ही याचा पर्दाफाश का नाही केला? या प्रकरणी जिल्हा परिषद सीईओनी चौकशीचे आदेश दिले असून 5 जणांना निलंबित करण्यात आलं। उर्वरित प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती की शिक्षकांच्या ज्या बदल्या झाल्या आहेत त्याच्यामध्ये दिव्यांग आणि जे संवर्ग 1 आणि संवर्ग 2 असतात त्याच्यामध्ये अंतराचा आणि दिव्यांग आणि आपले जे दुर्धर आजार असतात त्याच्याबाबत बऱ्याच शिक्षकांनी त्याचा फायदा घेऊन बदलीमध्ये केलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही चौकशी सुरू आहे। त्याच्यामध्ये जे आढळले आम्हाला त्यामध्ये जवळपास 3 शिक्षक आणि 1 बीओ आहे, त्यांना आम्ही सस्पेंड केलेला आहे आणि पुन्हा आता आम्ही चौकशी समिती सुद्धा नेमलेली आहे आणि समितीचा रिपोर्ट येईल आणि आरोग्य उपसंचालक यांच्याकडनं जे रिपोर्ट्स येतील त्याच्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करत आहोत।